कॅन्डिडेट आहे. आम्ही जेव्हा इलेक्शन लढायचं डिसाईड कधी केलं, अचानक आमचे झोपडे डेमॉलिशनचं नोटीस आलेलं. काही जसं आपण घरं बांधतोय, म्हणजे नवीन घरं नव्हती, 25-30 वर्षापासून बांधलेली घरं होते, पण लगेच त्यांना काय करायचं होतं, विकास करायचं होतं. म्हणजे जेव्हा बिल्डर येतो, तुम्हाला माहिती आहे ना, बिल्डर विकास करतो, पण तिकडे राहणाऱ्या लोकांबद्दल काहीच विचार करत नाही. आम्हाला फॉरेस्टवाल्यांनी डेमॉलिशनचं नोटीस दिलं, तर 1-2 दिवस होते. तर योगायोगाने आमचे बच्चू भाऊ आम्हाला मंत्रालयामध्ये भेटले. त्यांना सांगितलं आम्ही विदर्भाची लोक आहे, मातंग समाजाची लोक आहे, आमच्यावर नोटीस आले, भाऊ काहीतरी करा. भाऊने लगेच फोन केला आणि विचारलं त्यांना की लोक यांचं डेमॉलिशन का आलं. ते बोलले की बोले घुसखोरी है, एन्क्रोचर्स है. पण आमच्याकडे सगळे पेपर्स होते. म्हणजे आम्ही जेव्हा वोट देतात तेव्हा आम्ही घुसखोरी नाही, तेव्हा तुमचं वोट नाही, आमचं वोट घेणार. 25-25, 30-30 वर्ष आमचे वोट घेतले. आणि जेव्हा तुम्हाला विकास करायचा आहे तेव्हा आम्ही एन्क्रोचर्स हा कुठला न्याय. भाऊने विचारलं त्यांना, हे कसला न्याय आहे, मी विधानसभामध्ये हा मुद्दा मांडणार. जेव्हा भाऊ बोलले, लगेच नोटीस काढले, आमचं डिमॉलिशन वाचलं, लगेच आमचं डिमॉलिशन थांबवलं भाऊनी. आणि मग 20-25 वर्षापूर्वी जे सर्वे केले आहे ते सर्वे ऍक्टिव्हेट केलं परत. आणि आमचं अनेक्शन, आमचं लिस्ट लागलं, आम्हाला खिडकी ओपन करून दिली आणि आमचं सगळं पेपर सबमिट झालं की नाही तुमचे सगळ्यांचं पेपर. म्हणजे 15 दिवसात जे काम 25 वर्षात झालं नाही ते काम भाऊने 15 दिवसात, भाऊबद्दल माहिती आहे ना बच्चूकडे भाऊ, 15 दिवसात त्यांनी केलं. म्हणजे जेव्हा करणारा नियत असतो, काम करणाऱ्या माणसाचं नियत असायला पाहिजे. नेता तो हमने बहुत देखे, लेकिन नियत और हिम्मत वाला नेता एक ही है. जोरदार आपला विरोध, एकच नेता, एकच आमचे भाऊ बच्चू भाऊ, त्यांनी आमचं डिमॉलिशन वाचवलं. तर या लोकांनी काय सांगितलं, आमच्या गरीब लोकांपर्यंत हे सगळी सुविधा पोहोचवल्या पाहिजे. तुम्हाला पण मदत करायला हे लोक आली, तुमच्यापर्यंत आम्हाला जे मिळालं ते तुम्हाला पण मिळालं पाहिजे. एकही माणूस अपात्र ठरू नये, सगळ्या लोकांना घर मिळालं पाहिजे. हे प्रण घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरू आहे, आम्ही अण्णाभाऊ साठेंची लेकरू आहे. आम्ही तुमच्या दारात आले तुम्हाला सांगायला की जे आम्ही करू शकतात ते तुम्ही करू शकतात. तुम्ही मागे हटू नका. एक माणसाला इथे घर मिळायला पाहिजे. एकही अपात्र असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. नुसतं इलेक्शन साठी मी नाही आलं, इलेक्शन एक मात्र निमित्त आहे. म्हणून जर तुम्ही आमच्या जुळा, एक वोट मागतो मी, आम्हाला पण बरं वाटेल की नाही ते कुठेतरी आमची लोक आहे असं आम्हाला पण वाटेल आणि सरकारला पण वाटेल. जो खिड़की बात कर रही है, यहाँ पे भी वही दिल धड़क रहा है, यहाँ से भी वोट आए हैं. जेव्हा ते बॉक्स ओपन करून बघतात तेव्हा अनालिसिस होतात की कुठल्या मुद्द्यावर कुठे वोट झाले, हे अनालिसिस होतात. मी सांगते, मला माहिती आहे. म्हणून या मुद्द्यावर वोट करा. तुम्ही या मुद्द्यावर वोट करा. तुमच्या हक्काच्या घरासाठी वोट करा. ताई, मी फक्त माझ्या वोटसाठी, माझ्यासाठी वोट करा हे सांगायला नाही आली. मी फक्त निमित्त आहे. तुमचंही फॉर्म भरलं असतं पण मी एक माणूस भरलं माझं फॉर्म, त्याचा अर्थ हे नाही की मी लिडर आहे. हा एक मुद्द्यासाठी वोट द्या. खिडकीला एक वोट देता येईल, फक्त एकच वोट मागते. आता सरकारला सांगूया आपण गप्प बसणार नाही. 15-20 वर्षापासून आम्ही इथे राहतो. आम्ही मुंबईचं सोनं केलं. आम्ही आमच्या कष्टाने आम्ही मुंबईला मोठं केले. तर आपल्याला घर मिळायला पाहिजे की नाही? आपल्याला घर मिळायला पाहिजे. हे मुंबई आमची आहे. आम्ही
आमची आहे, इथे मिल वर्कर्स आहे, इथे घर काम करणारी बायका आहे, ती मुंबई आमची आहे. तर कष्ट करणारी लोकांना त्यांचा विकासाचा हक्क मागायला मी विद्यानायक आली आहे. आमच्या लोकांबरोबर मी फक्त मी कार्यकर्ता आहे. तर एकदा